नमो बुद्धाय. मी संध्या वासनिक माइंड मॅग्नेट अकॅडमीकडून तुमचे स्वागत करते. आज आपण एका अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरातील 7 चक्र म्हणजेच 7 ऊर्जा केंद्रे. चक्र म्हणजे शरीरातील अशी सूक्ष्म ऊर्जा केंद्रे ज्यांना योग आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये शरीर, मन आणि भावनांच्या संतुलनाशी जोडले जातं. आज आपण प्रत्येक चक्राचे नाव, त्याचे स्थान, त्याचा रंग, त्याच्याशी संबंधित जीवनाचा भाग आणि त्याची संतुलन राखण्यासाठी कशा प्रकारे आपण काय करू शकतो हे जाणून घेणार आहोत. तर 7 चक्रापैकी सगळ्यात पहिले चक्र आहे रूट चक्र. त्यालाच मूलाधार चक्र म्हणतात. हे पहिले चक्र म्हणजे मूलाधार चक्र आहे. हे आपल्या मणक्याच्या तळाशी असलेल्या भागाशी संबंधित मानले जाते. याचा रंग लाल असतो. मूलाधार चक्राचा संबंध मुख्यतः सुरक्षितता, स्थैर्य निर्माण करणे, आत्मविश्वास, आपली आर्थिक सुरक्षितता आणि जीवनातील आधार यांच्याशी जोडला जातो. ज्याही प्रकारच्या शारीरिक आजार असतात त्या आजाराशी सुद्धा आपल्याला मूळ चक्राची ऊर्जा खूप महत्त्वाची ठरते. जेव्हा आपल्याला सतत भीती वाटते, असुरक्षितता वाटते आणि जीवनातील स्थैर्य नसल्यासारखे वाटते आपल्याला, तेव्हा या चक्राकडे लक्ष देण्याची गरज खूप महत्त्वाची आहे. समजा जर हे चक्र असंतुलित असेल, इनबॅलन्स असेल, तर पूर्णपणे आपल्याला त्या चक्राला बॅलन्स करण्यासाठी, ॲक्टिव्ह करण्यासाठी काही प्रोसेस करावी लागते. तर नेमकं काय करायचं असतं? तर शांतपणे जमिनीवर बसा, डोळे बंद करायचे. लाल रंगाची ऊर्जा आपल्या रूट चक्रातून तळाशी जात आहे. त्या जिथे जी जागा आपण ज्या ठिकाणी बसतो आणि जी जागा आपली जमिनीला टच होते त्या ठिकाणी त्या मणक्याच्या तळाशी पूर्णपणे आपली रूट चक्राची ऊर्जा केंद्रित असते. आणि ही ऊर्जा ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला सतत 5 मिनटं बसून एक अफर्मेशन देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे स्वयंसूचना तुम्ही रूट चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी देऊ शकता. जसं की मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, माझा या विश्वावर पूर्ण विश्वास आहे, अशा प्रकारचे काही सकारात्मक वाक्य तुम्हाला बोलावे लागतील आणि यासाठी तुम्हाला तुमचा 5 मिनिटाचा तरी वेळ द्यावा लागेल. नेक्स्ट आहे, त्यालाच स्वाधिष्ठान चक्र म्हटलं जातं. म्हणजे स्वाधिष्ठान चक्र हे दुसरे महत्त्वाचे चक्र आहे, जे नाभीच्या 4 बोट खाली असते आणि ह्याचा रंग केशरी नारंगी रंग असतो. आणि हे चक्र कशाशी रिलेटेड असते? तर आपल्या भावना, आनंद, सर्जनशीलता, नातेसंबंध आणि जीवनातील आनंद याच्याशी जोडला जातो. आपल्या जीवनामध्ये जर आनंद नसेल, खुशी नसेल, तर आपल्याला समजायचं आहे की माझा स्वाधिष्ठान चक्र इनबॅलन्स आहे किंवा असंतुलित आहे. तर काही लोक जे आपल्या भावना दाबून ठेवतात, काही लोकांना सवय असते भावना दाबून ठेवण्याची, स्वतःच्या आनंदाकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. अशा वेळेस या चक्रावर ध्यान देणे खूप महत्त्वाचं आहे. या चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काही असे सकारात्मक वाक्य बोलावे लागतील. या चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला असे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलणे आवश्यक आहे की मी माझ्या भावनांचा स्वीकार करते, मी आनंदासाठी पात्र आहे, माझ्यात सर्जनशीलता ऊर्जा भरून आहे. आणि अशा प्रकारची त्या चक्रामधून, स्वाधिष्ठान चक्रामधून तुम्ही नारंगी रंगाची एक कल्पना करायची आणि त्या चक्राला हील करायचं. आणि यासाठी सुद्धा तुम्हाला 5 मिनिटे देणे खूप महत्त्वपूर्ण आहे. तिसरं महत्त्वाचं चक्र आहे सोलर प्लेक्सस, म्हणजेच याला मणिपूर चक्रसुद्धा म्हणतात. तिसरे महत्त्वाचे चक्र मणिपूर चक्र हे नाभीच्या 4 बोट वरती किंवा त्याच्या आसपास भागामध्ये असतो आणि याचा रंग पिवळा रंग असतो.
हे चक्र आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कार्यक्षमता आणि वैयक्तिक सामर्थ्याशी जोडले जाते. कधी कधी आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो, पण मनात विचार येतो की मी हे करू शकेन का, मला हे शक्य आहे का, मला हे सगळं जमेल का, किंवा मला नाही झालं तर, माझ्याकडून नाही होऊ शकलं तर. अशा वेगवेगळ्या जेव्हा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात, इच्छाशक्ती कमी पडते, आत्मविश्वासाची कमी पडते, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासावर काम करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला या मणिपूर चक्रावर काम करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला असे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलावे लागतील की मी सक्षम आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे, मी योग्य निर्णय घेऊ शकते, माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारचे अफर्मेशन तुम्हाला बोलावे लागेल. आणि या ठिकाणी या चक्राला हील करताना पिवळ्या सूर्यप्रकाशाची जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या नाभीच्या आजूबाजूच्या भागामध्ये पसरत आहे. अशा प्रकारे तुम्हाला ती कल्पना करावी लागेल. या चक्राला हील करणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वच चक्रांना बॅलेन्स करणे खूप महत्त्वाचे असते. त्यानंतर चौथ्या नंबरचं चक्र आहे हार्ट चक्र. यालाच अनाहत चक्र म्हणतात. हे चक्र छातीच्या मध्यभागामध्ये मध्यभागाशी संबंधित असतं. याचा रंग हिरवा रंग आहे. हे चक्र प्रेम, करुणा, क्षमा, कृतज्ञता आणि भावनिक संतुलनाशी जोडले जाते. आपल्या आयुष्यात काही लोकांनी आपल्याला दुखवले असेल, काही आपल्या जुन्या आठवणी असतील, जे आपल्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत. ना आपल्याला कोणाला क्षमा करता येत, ना आपल्याला माफीसुद्धा मागता येत. म्हणजे काय की सरळ सरळ अशा वेळेस आपल्याकडून चुकीचे निर्णय केले जातात किंवा काही लोक आपल्यावर चुकीचे वर्तन करण्यासाठी तयार असतात. तर अशा वेळेस काय करायचं आहे तर क्षमा म्हणजे दुसऱ्यांना माफ करणे आणि स्वतःसाठी माफी मागणे खूप आवश्यक आहे. यामध्ये काय होते की क्षमा मागितल्याने तुम्हाला म्हणजे तुमच्या भावना दुखावत नाही, तर तुम्ही त्या भावनिक ओझ्यामधून अशा प्रकारे मुक्त होता की तुम्हाला त्या गोष्टीचा, त्या भावनांचा नंतर तुमच्यावर प्रभाव पडत नाही. या चक्राला हील करण्यासाठी सुद्धा तुम्हाला अफर्मेशन बोलावे लागेल. आणि ते अफर्मेशन असे आहेत: मी स्वतःवर खूप प्रेम करते, मी प्रेम स्वीकारते आणि प्रेम देते, मी स्वतःला आणि इतरांना क्षमा करण्यास शिकवत आहे किंवा मी तसं स्वतःला तयार करत आहे. आणि ह्या चक्राला हील करताना तुम्हाला हिरव्या प्रकाशाची कल्पना करायची आहे की जी कल्पना तुम्हाला तुमच्या हृदयाभोवती पूर्णपणे ती पसरलेली आहे आणि तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे. तर प्रत्येक श्वासासोबत तुम्हाला प्रेम, शांतता अशा प्रकारचा अनुभव घ्यायचा आहे आणि हा अनुभव, ह्या भावना तुमच्या हृदयामध्ये भरून ठेवायच्या आहेत. आणि त्यामुळे आपलं हे चक्र, अनाहत चक्र नक्कीच हील व्हायला लागेल. नंतर 5व्या क्रमांकाचे चक्र आहे विशुद्ध चक्र. त्यालाच थ्रोट चक्रास पण म्हणतात. हे आपल्या थ्रोट चक्र म्हणजे गळ्याशी रिलेटेड, गळ्याच्या मध्यभागाच्या संबंधित ते चक्र असते. या चक्राचा रंग निळा रंग असतो. हे चक्र संवाद, सत्य बोलणे, स्वतःचे विचार व्यक्त करणे आणि ऐकणे यांच्याशी संबंधित असते. अनेक वेळा आपल्याला काय वाटते हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही. अशा वेळेस मनात काहीतरी असते पण आपण ते व्यक्त करू शकत नाही. यामुळे स्वतःच्याच भावनांचा बळी होतो. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या भावनांना योग्य आणि प्रेमळ पद्धतीने व्यक्त करण्यासाठी तुम्हाला थ्रोट चक्राला हील करण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि थ्रोट चक्राला हील करण्याकरिता तुम्हाला काही अफर्मेशन बोलावे लागतील, जसे की माझा आवाज महत्त्वाचा आहे, मी माझे विचार स्पष्टपणे व्यक्त करत आहे, मी सत्य आणि प्रेमाने संवाद साधते. आणि
यापेक्षा आणखी तुम्हाला जे जे काही वाटत आहेत की थ्रोट चक्राशी रिलेटेड जे स्पष्ट तुमचं कॉन्फिडन्स वाढवायचं असेल, त्याविषयी तुम्हाला अफर्मेशन बोलायचं असेल, तर तुम्ही ते तशा प्रकारे बोलू शकता. तर यासाठी तुम्हाला या चक्राला हील करताना त्या जागेवर म्हणजे थ्रोट चक्रावर तुम्हाला निळ्या रंगाच्या प्रकाशाची कल्पना करायची आहे आणि तुमचे चक्र हील करायचं आहे. नेक्स्ट आहे 6 नंबरचं चक्र आहे आणि ते आहे थर्ड आय चक्र, म्हणजे त्यालाच आज्ञाचक्र म्हणतात. हे चक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये असते, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे त्याच्याशी संबंधित असतो. याचा रंग गडद निळा किंवा इंडिगो कलर असतो. हे चक्र आपले अंतर्ज्ञान, एकाग्रता, अंतर्दृष्टी वाढवण्यासाठी आणि आत्मचिंतनाशी जोडलेले असते. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा बाहेरच्या लोकांचे मत ऐकून आपण निर्णय घेत असतो, पण काही वेळा मन शांत ठेवून स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे खूप महत्त्वाचं असते. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्यावर दुसऱ्यांच्या शब्दांचा प्रभाव आहे, तर तुम्ही समजा की आपला आज्ञाचक्र पूर्णपणे इनबॅलेन्स आहे. अशा वेळेस थोडा वेळ शांत बसा, स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि थोडा एक छोटा सराव करा. हा सराव तुम्हाला तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. तर हा काय करायचं आहे, प्रॅक्टिस कशी करायची आहे, तर डोळे बंद करून शांत बसायचे आहे. दोन्ही भुवयांच्या मधोमध तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, आतमध्ये श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. ही प्रक्रिया 3-4 वेळा करायची आहे. त्यापेक्षा जास्तही करू शकता. मनाला शांत करण्यासाठी तुम्ही 10 वेळा पण श्वासाची प्रक्रिया करू शकता. आणि मग तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी शांत आहे, मी माझ्या अंतर्मनाचे ऐकते आणि माझी एकाग्रता वाढत आहे. अशा प्रकारचे अफर्मेशन बोलून तुम्हाला रोज ही प्रक्रिया 5 मिनिटं तरी करायची आहे आणि यामधून तुम्ही तुमचे आज्ञाचक्र हील करणार निश्चितच. शेवटचा आणि महत्त्वाचं चक्र आहे क्राउन चक्र. याला सहस्रार चक्र असं म्हटलं जातं. सहस्रार चक्र डोक्याच्या माथ्याशी संबंधित हे चक्र रिलेटेड असते. तर तुम्हाला या चक्रामध्ये जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा प्रकाश असा दर्शवला जातो. नेहमी आपण बघत असतो तर जांभळा किंवा पांढऱ्या रंगाचा प्रकाश, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी सुद्धा म्हणतो. ही कॉस्मिक एनर्जी तर आपल्या कुठे तर रिलेटेड आहे सहस्रार चक्राशी संबंधित. हे चक्र आध्यात्मिक जाणीव, ध्यान, अंतर्मुखता आणि व्यापक अस्तित्वाशी जोडली जाणारी जी भावना आहे त्या भावनेशी संबंधित हे चक्र असते. त्यामुळे जेव्हा आपण ध्यान करतो, शांत बसतो आणि आपल्या विचारांचे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्या आत एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. जी कॉस्मिक एनर्जी आपण गेन करतो, ती कॉस्मिक एनर्जी मिळवण्याचे जे साधन म्हणजे काय, तर आपलं हे सहस्रार चक्र युनिवर्सच्या आणि आपल्या एनर्जीचे म्हणजे ऊर्जेचे कनेक्शन होण्याचे साधन हे काय आहे, तर आपलं सहस्रार चक्र आहे. महत्त्वाचं चक्र आहे. याला तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये एक आध्यात्मिक प्रवास तुम्हाला करायचा असेल तर या चक्राला हील करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून याला पण हील करण्यासाठी तुम्हाला ध्यान करणे, शांत बसणे आणि तुमच्या विचारांचे निरीक्षण करून एक शांतता अनुभवणे खूप महत्त्वपूर्ण ठरते. अशा वेळेस तुम्ही एक अफर्मेशन पॉझिटिव्ह वाक्य तुम्ही बोलत राहा की मी शांत आहे, मी जागरूक आहे, मी या विश्वाशी जोडलेली आहे, माझ्या जीवनात शांतता आणि प्रकाश आहे. अशा कल्पना करा की तुमच्या डोक्यातून एक पांढरा प्रकाश निघत आहे आणि हा प्रकाश संपूर्ण शरीरभर तुमच्या पसरून संपूर्ण शरीर व्यापून टाकलेला आहे आणि पूर्ण सुंदर पांढऱ्या स्वच्छ प्रकाशाने तुमचे शरीर पूर्ण न्हावून गेलेलं आहे. आणि हे 7ही चक्र हील करण्यासाठी
खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्याच एरियामध्ये म्हणजे सगळ्याच बाबतीत, मग ते रिलेशनशिप असेल, मग ते तुमचं हेल्थ असेल, तुमचं करिअर, बिझनेस किंवा आणखी तुम्हाला ज्या ज्या एरियामध्ये सक्सेस पाहिजे असेल त्या त्या गोष्टीसाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या तरंगांचा, सगळ्या चक्रांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर जे चक्र आपण आतापर्यंत शिकलेलो त्यामध्ये आपण बघितलं की मूलाधार चक्र हे स्थैर्य निर्माण करते आणि ते नारंगी रंगाचा प्रकाश त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा असतो. स्वाधिष्ठान चक्र आपल्या भावना आणि आपला आनंद यांच्याशी रिलेटेड, त्यामुळे आपल्याला काय तर एक स्वाधिष्ठान चक्रामध्ये तुम्हाला नारंगी रंगाचा प्रकाश, मूलाधार चक्रामध्ये तुम्हाला लाल रंगाचा प्रकाश बघायचा आहे आणि मणिपूर चक्रामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचा प्रकाश बघायचा आहे, जो आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवत असतो. आपल्या हृदयामध्ये अनाहत चक्र जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा प्रकाश बघायचा आहे, जे तुमचं हृदय प्रेम, करुणा यांनी भरलेलं असेल. आणि हा विशुद्ध चक्र, ज्याला आपण आज्ञाचक्र पण म्हटलं होतं, त्याला विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र याला विशुद्ध चक्र म्हणतात. आणि हे थ्रोट चक्र तुम्हाला एक निळ्या रंगाचा प्रकाश देण्यासाठी आणि तुम्हाला स्पष्ट संवाद करण्यासाठी, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी, एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या चक्राचा, विशुद्ध चक्राचा उपयोग केला जातो. आज्ञाचक्र, थर्ड आय, ज्याला अंतर्दृष्टी आणि एकाग्रता निर्माण करण्यासाठी आपल्याला या चक्राचा उपयोग होतो. आणि डोक्याच्या माथ्यावर म्हणजे जो जांभळा कलर किंवा पांढरा कलर आपण बघितलेला होता, व्हाईट प्रकाश म्हणजे पांढरा प्रकाश, तर या प्रकाश तुम्हाला शांतता आणि एक आध्यात्मिक जाणीव निर्माण करण्यासाठी या सर्वांचा आपल्याला खूप मोठा उपयोग होतो. तर जेव्हा तुम्ही 7ही चक्रांना तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे तर तुम्ही एक छोटंसं मेडिटेशन करू शकता, किंवा तुम्हाला जर एक एक चक्र ॲक्टिव्ह करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये एक शांत आणि संतुलित अशी सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झालेली आहे आणि हे तुमचे शरीर आणि हे मन आणि भावना आपल्याप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे आपल्यासोबत कनेक्ट होत आहे. अशा प्रकारे तुम्हाला 7ही चक्रांविषयी एक अवेअरनेस म्हणून, एक जागरूकता म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर या 7 चक्राची तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच सांगा. लक्षात ठेवा, चक्राशी संबंधित संकल्पना हा एक योग आणि आध्यात्मिक परंपरा ह्यासाठी खूप जास्त, म्हणजे आध्यात्मिक परंपरेमध्ये आपल्याला आध्यात्मिक एक प्रवास करायचा असेल तर या सूक्ष्म ऊर्जा संकल्पना समजण्यासाठी या 7ही चक्रांना बॅलन्स करणे, संतुलित करणे खूप महत्त्वाचं आहे. आपला प्रवास फक्त शरीराच्या लेवलवर नाही तर आपल्याला एक आपला सूक्ष्म शरीराच्या लेवलवर जाऊन आपल्याला याची अभ्यास करायचा आहे, आत्मचिंतन करायचं आहे, ध्यान करायचं आहे आणि आपली मानसिक आणि भावनिक संतुलन ह्याच्याशी जोडण्यासाठी या 7ही चक्रांना तुम्हाला संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रोज तुम्हाला थोडे काही मिनिटे शांत बसावे लागेल, श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागेल, सकारात्मक अफर्मेशन बोलावे लागेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांचे आणि स्वतःच्या भावनांचे आणि त्याचबरोबर जो विश्वास आहे त्या विश्वासावर कुठेही तडा जाऊ न देता तुम्हाला ती कृती करावी लागेल. आणि त्यानंतर आपण एक अशी जर्नी, असा प्रवास निर्माण करू शकू जिथे आपल्याला एक सुखद आणि परिपूर्ण असा जीवनाचा आनंद घेता येईल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी संध्या वासनिक, माइंड मॅग्नेट अकॅडमी ही कम्युनिटी मी सुरू केलेली आहे आणि तुम्हालाही माझ्या कम्युनिटीसोबत जोडून घ्यायचे असेल, असाच सुंदर आणि चांगला प्रवास माझ्यासोबत तुम्हाला करायचा असेल तर तुम्हीसुद्धा माझ्याशी जोडू शकता. तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा तुम्ही मला कॉल पण करू शकता आणि आपण सोबत मिळून हा प्रवास करूया. या व्हिडिओला लाईक करा आणि
तुम्ही शेअर करा. तुमच्याबरोबर तुम्हाला याचा फायदा होईल, त्याचबरोबर इतर लोकांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि अशाच प्रकारे तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू. नमो बुद्धाय.